स्वर्गी सुद्धा नाही जो आज आपण इथं बोलतोय. म्हणजे स्वर्गात सुद्धा हे सुख नाही जे ह्या पृथ्वी लोकात आहे. फक्त नामाचा जप करायचा आहे, मग तो कोणत्याही देवाचा असेल, फक्त श्रद्धेने करायचा आहे. देव तेथून सगळा एकच आहे. मग अशानं होतं काय, वैकुंठीचा मार्ग सोपा होतो. मोक्ष सायुज्यता म्हणतात त्याला, सायुज्यता मिळते. म्हणजे बघा रामायणातील एक प्रसंग की किती भक्ती, किती आराधना करायची देवाची. आणि बघा आराधना केली, देवाची नामस्मरण केलं, आराधना केली तर देव भेटतोच, नक्की भेटतो. फक्त ते श्रद्धेने आणि मनोभावे करायला पाहिजे, मग देवाची प्राप्ती नक्की होते. जसं की शबरी मातेनं उष्टी बोरं ठेवली, ती सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली की नाही. का तर ती तितक्या श्रद्धेनं, तिची भक्ती त्यात ओतपोत तिची भक्ती भरलेली होती. तिने इतक्या श्रद्धेनं रोज सडा समार्जन करायची. कित्येक वर्ष तिनं प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. कित्येक वर्ष तिनं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं. ती एक अडाणी महिला होती, साधी महिला होती, पण अखंड नामचिंतन, सदैव रामप्रभूंचा जप. ती कशी वाट पाहत होती पहा. शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी, शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी, धन्य है मेरा जीवन बनाएंगे राम जी, धन्य ही मेरा जीवन बनाएंगे राम जी, शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी, शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी, आएंगे राम जी. तिनं खूप गोड भजन केलं प्रभू रामचंद्रांचं. रोज सडा समार्जन करायचं. आज प्रभू येतील, उद्या प्रभू येतील, तितक्याच श्रद्धेनं, तितक्याच उत्साहानं. आपल्याकडे पहा, सण सुद आल्यावर सडा रांगोळी करतात काय काय महिला, रोज नाहीत करत.